नमस्कार. शिक्षणापासून अनेक मुलं वंचित राहतात परिस्थिती अभावी. त्याच्यापैकीच मी एक होतो. मला पण शिक्षणाअभावी शाळामधूनच सोडावी लागली. 10वी नंतर पुढचं शिक्षणाअभावी होऊ शकलं नाही. कालांतराने मी ते परत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मी पण एक अतिशय गरीब कुटुंबातला आणि गरीब घराण्यातला जन्मलेला एक व्यक्ती आहे. माझे वडील या कर्जतच्या एसटी स्टँडवरती हमाली करण्याचं काम करायचे. माझी आई या कर्जत शहरामध्ये गावामध्ये धुणी भांडी घासण्याचं धुणी भांडी करण्याचं काम करायचे. माझे भाऊ एक कर्जत शहरामध्ये वडे बिस्किट विकणं, पाव विकणं किंवा इतर हॉटेलमध्ये काम करणं यासारखे काम माझ्या बाबांनी वडिलांनी आईनी. या परिस्थितीतलं माझं पण घराणं होतं आणि माझ्या घरातलं अख्खं कुटुंब हे परिस्थिती अभावी शिक्षण घेऊ शकलं नाही. म्हणून माझ्या पण मनामध्ये एक ही होती की बा ह्या विद्यार्थ्यांसाठी आपण परिस्थिती आल्यावर काय करू शकतो का. मी योगायोगाने थोडीशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पहिलं मी कुठलं काम केलं असेल तर या गावामध्ये एक छोटंसं समाज प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून समर्थ माध्यमिक विद्यालय चालू केलं. ज्याचे आई वडील अडाणी आहेत
जे घरी त्यांचा अभ्यास घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आम्ही त्यांना घडवण्याचं एक चांगल्या प्रकारचं काम समाज प्रबोधन संस्था आणि समर्थ माध्यमिक